प्रत्येक गुरुवारी मात्र आपल्या घराच्या समोर असणारा तुळशीत थोडंसं दूध आणि त्याच्यामध्ये 2-3 साखरेचे दाणे टाकून दूध पाणी एकत्र करून तुळशीला टाकीत जा. लक्ष्मी प्रसन्न होते. तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी आम्ही सांगितलं ना, तुमच्या घराच्या समोर मात्र खाली जमिनीवरती धोतरा लावा, निळा धोतरा किंवा सफेद धोतरा जो मिळेल तो, आणि त्या धोत्र्याच्या बुडाजवळ तुळस लावा. खाली वृंदावनामध्ये तुळशीच्या वृंदावनात तुळस राहील, पण खाली पण तुळस आणि धोत्र लावा. आसुरी शक्तीचा प्रभाव मात्र तुमच्या घरात राहणार. ते आले तर त्याला ते बोंड टोचते बघा, की बोंड धोत्र्याची वेळ बोंड टोचते. एकाच्या घराच्या समोर आम्ही सांगितलं, त्यांनी लावलं बा. त्यांनी लावलं तर तो एक व्यक्ती यायचा आणि तो म्हणायचा, पहिलं ती धोत्रीचं झाड उपटून टाक. मग ते म्हणायचे मोरथ नाही ना, आता मरतो रोप. आता असं जवळजवळ म्हणजे बऱ्याच दिवस झाली मोरथच येईना ना, आणि हे उपटे ना. ते म्हणलं सोमेश्वर बाबांनी सांगितलं लावायला, आणि हे म्हणलं उपटून टाका. नेमकं कारण काय? शेवटी ती उपटी ना, त्याच येणं बंद झालं. ते येईना ना. चालू रस्त्यावरून जात असताना नुसतं रामराम केलं तर आला रामराव इकडं, पण आता तर ते झाड उपटी ना, म्हणून रामराम केला तरी रामराम म्हणतो. अर्जंट काम आहे माझं. अनुभव घ्या या पद्धतीनं. आणि आपल्या घराच्या दोन्ही साईडला दरवाजाच्या बाहेरून इथं तसं दरवाजा दोन्ही साईडला एक बाजूला देवाचा द्वारपाल आणि एक बाजूला राक्षसाचा द्वारपाल राहतो. सकाळी सकाळी मात्र तिथं थोडंसं पाणी टाका, दूध पाणी एकत्र करून. आणि तशी चांदणी काढा रांगोळीची. तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळेल. आणि एक बऱ्याच ठिकाणी मात्र आम्ही सांगितलं की आपल्याला घर जे बांधतो ना, तर एकसारखे 2-3 रूम असतात. 1, 2, 3, 4, आणि त्या 3-4 रूमांचे एकसारखे दरवाजे असतात. हे चुकीचं आहे. कारण की इकडून निघालेला हा रूम सगळं मात्र मोकळा चोकळा दिसतो. पुढच्या रूममध्ये गेलं तिकडे मोकळं चोकळं दिसतं. तिसऱ्या रूममध्ये गेलो तिकडेही मोकळं चोकळं दिसतं. पाठीमागच्या रूममध्ये गेलं सगळं मोकळं चोकळं दिसलं. आणि ही सगळी वस्त्रीच या दारात उभं राहिलं तर पाठीमागचा भाग दिसतो, त्या दारात उभं राहिलं तर इकडचा सगळा भाग दिसतो. असं जर असलं तर त्या घरात तुम्हाला सुख शांती मिळत नाही. साधारण 2 दरवाजे एकसारखे असले तरी सुख शांती मिळत नाही. पण आता काय करायचं मग? आता तोडून फोडून टाकायचं. तिथेही मात्र पर्याय अनुभव घ्या, नंतर घर बदलून टाका. तुमचा मागचा परगोडा पडला तर घर बदलून टाका. असे पडदे लावा, त्याला वर पाईपने लावायचं. असे पडदे लावा. आपण मध्ये शिरून गेलं की पडदा पाठीमाग आपोआप बंद झाला पाहिजे. तो पडदा सावरून मध्ये नाही शिरायचं. पडद्याच्या एका कोपऱ्यामध्ये शिरायचं, पडदा आपोआप बंद झाला पाहिजे. असे जेवढे मधले दरवाजे राहील ना, तेवढ्या दरवाजांना मात्र मधून असे पडदे लावा की ते स्वतः पाठीमाग बंद झाली पाहिजे. आणि मेन दरवाजा जो आहे ना, मेन दरवाजा, त्या मेन दरवाजाच्या पडद्याला खालून छोट्या छोट्या घंट्या लावायचं. हवेनं ते वाजल्या पाहिजे. आपल्या गाई म्हणजे जे जनावर असतात ना, त्यांच्या गळ्यामध्ये जर घंट्या बांधल्या नसा, त्या घंटीच्या आवाजाने ते चांगले चारा खातात. आसुरी शक्तीचा प्रभाव पण घंटीचा आवाज जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत राहत नाही. या पद्धतीनं हे आपल्याकडे आहे. म्हणून हवेना मात्र ते पडदा हल्ला का त्या घंट्या वाजल्या पाहिजे. त्या घंटीचा आवाज मात्र आला तर आसुरी शक्ती मात्र आपल्या घरातून नष्ट होते. म्हणून या पद्धतीनं आता ज्यांना शारीरिक स्वास्थ्य लाभत नाही ना, शारीरिक स्वास्थ्य
तुम्ही असे 5 सोमवार 2 प्रदोष शिवटिकिडी दर्शनाचे पूर्ण करतात. 5 सोमवाराला फक्त आता 5 सोमवार आणि 2 प्रदोष आहे, तर इथं 5च सोमवार. 5 सोमवारला दोन्ही हात आणि दोन्ही पायाचे थोडे थोडे नख काढायचे. ते काय कागदाच्या पुडीमध्ये बांधून मात्र जिथं कुत्रं जाणार नाही त्या ठिकाणी टाकायचे सोमवारी. असे 5 सोमवार जर तुम्ही केलं तर चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभतं. आणि ज्यांच्यावरती कर्ज आहे, कर्ज मिटत नाही ना, त्यांनी मंगळवारच्या दिवशी मात्र थोडी थोडी नखं काढायची आणि एका कागदाच्या पुडीत बांधून ती पुढे कुत्रं जाणार नाही अशा ठिकाणी मात्र टाकायचं. निश्चित मात्र कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा. अशा पद्धतीनं मात्र आपल्या घर परिवारामध्ये हे सहजरित्या आपण नियमाचं पालन करत राहिले तर निश्चित मात्र आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळा.